आदाब से MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूं खाजी मुहियुद्दीन। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की ख़ास खबरों पर। ज़िला कलेक्टर व रूरल SP ने लिया जायकवाड़ी डैम पर हिफाजती इंतजामात का जायज़ा और मुताल्लिक़ अफसरान को दी ज़रूरी हिदायत। हिंदुस्तान और पाकिस्तान के दरमियान पैदा शुदा जंग जैसी सूरत हाल के पेश नज़र मुख्तलिफ एहतियाती तदाबीर अख्तियार करने की ज़िला कलेक्टर व पुलिस कमिश्नर ने शहरियान से की अपील। आलूदा पानी के इस्तेमाल से होने वाली बीमारियों पर काबू पाने ज़िला परिषद इंतज़ामिया आया हरकत में। देही मकामात पर की जाएगी फील्ड टेस्टिंग किट के ज़रिए पानी के नमूनों की जांच। अवाम में बेदारी पैदा करने के लिए शुरू की जा रही है खुसूसी मुहिम। CEO और दीगर आला अफसरान ने दी इत्तला। ट्रैफिक में रुकावट पैदा करने वालों के खिलाफ म्यूनिसिपल इंतज़ामिया ने शुरू कर दी है मुहिम। वक्त वाहिद में तमाम जोन दफातर की हदूद में 550 से ज़ायद अफराद पर की गई कार्रवाई और 5,68,000 रुपयों से ज़ायद जुर्माना किया गया वसूल। और दरगाह हज़रत सैयद शाह निज़ामुद्दीन औरंगाबादी रहमतुल्लाह अलैह की उर्स तक़रीब का सिलसिला जारी। महफिल समा का किया जा रहा है एहतमाम। बड़ी तादाद में अक़ीदतमंद होने लगे हैं तक़रीबात में शामिल। खबरें तफसील से। ज़िला कलेक्टर दिलीप स्वामी और रूरल SP विनय कुमार राठौड़ ने गुज़िश्ता रोज़ जायकवाड़ी डैम को विज़िट दी और यहाँ के सिक्योरिटी इंतज़ामात का जायज़ा लेने के बाद मुताल्लिक़ा अफसरान को ज़रूरी हिदायत दी। ज़िला कलेक्टर और रूरल SP की विज़िट के बाद डैम पर सयाहों की आमद पर पाबंदी लगा दी गई। रात 6 बजे तक दोनों ही आला अफसरान ने यहाँ सिक्योरिटी इंतज़ामात का बारीकी से जायज़ा लिया। उन्होंने डैम के तमाम 27 दरवाज़ों के अलावा डैम की दीवार और CCTV कैमरों के साथ साथ सायरन इंस्ट्रूमेंट्स की भी जांच की और यहाँ के हिफाजती इंतज़ामात से मुताल्लिक़ जायकवाड़ी डैम के अफसरान मुलाज़मीन को ज़रूरी हिदायत दी। अगर हमारे शहर में फ़ौज का फ्लैग मार्च किया जाता है तो उसके लिए शहरियान फ़ौरी रास्ता दें और उसकी फ़ोटोग्राफ़ी या वीडियोग्राफ़ी हरगिज़ न करें। ये अपील ज़िला कलेक्टर दिलीप स्वामी ने की है। नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय। आपल्याकडे जिल्हाभरामध्ये सर्वत्र शांतता आहे, सुव्यवस्था आहे, कुठलंही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे। परंतु तरी सुद्धा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सतर्क असलं पाहिजेत, सावध असलं पाहिजेत। यासाठी सर्व जनतेने सजग राहावं, सतर्क राहावं। कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नये। कुठल्याही जुने व्हिडिओज किंवा चित्रपटातले रील्स काढून युद्धाच्या संदर्भामध्ये त्याची जोडणी करू नये। या संदर्भामध्ये सक्त सूचना देण्यात येत आहेत। अशा अफवा पसरवणे, चुकीच्या बातम्या फैलवणे अशा पद्धतीचं कृत्य कोणी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातून जर काही आर्मी मूवमेंट होत असेल, मिलिटरीची किंवा सैन्याची यातायात होत असेल किंवा त्यांच्या वाहनाची यातायात होत असेल तर सर्वांनी तातडीनं त्यांना रस्ता मोकळा करून दिला पाहिजेत। आणि दुसरं, त्या मूवमेंटची किंवा त्या वाहनाची किंवा त्या आर्मीच्या ट्रूपची कुठलीही फोटोग्राफी, कुठलंही व्हिडिओग्राफ आपल्याला करता येणार नाही। हा दंडनीय अपराध आहे। तेव्हा माझे समस्त शहरवासियांना आणि जिल्हावासियांना विनंती आहे की आर्मी मूवमेंटला सहकार्य करा। कुठलंही शूटिंग किंवा फोटोग्राफी त्या ठिकाणी करू नका आणि सर्वतोपरी प्रशासनाला सहकार्य करा। धन्यवाद। उन्होंने मजीद कहा कि डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर्स मैनेजमेंट कमेटी की मीटिंग में ये फैसला किया गया है कि शादी ब्याह की तकरीबात में ड्रोन का इस्तेमाल न किया जाए, लिहाजा उसके इस्तेमाल पर पाबंदी आयद कर दी गई है। उन्होंने ये भी कहा कि ज़रूरत पड़ने पर ब्लैकआउट भी किया जा सकता है। अगर इस ताल्लुक़ से इंतज़ामिया की जानिब से कोई ऐलान किया गया तो घरों की लाइट्स बंद करके इंतज़ामिया से ताउन करें। नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय। आत्ताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झालेली आहे। माननीय पोलीस अधीक्षक, माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि सर्व सदस्य समिती
यांच्या उपस्थितीमध्ये आणि आर्मी ऑफिसरच्या उपस्थितीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की विवाह प्रसंगी आपण कुठलाही ड्रोनचा वापर सद्यस्थितीमध्ये करू नये। पोलीस प्रशासनाची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणीही कुठल्याही परिसरात जर ड्रोनचा वापर केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी। नंबर 2, ब्लॅकआउटची परिस्थिती जर समजा भविष्यामध्ये आलीच तर त्याची आपली पूर्वतयारी असावी, आपली मानसिक तयारी असावी, याकरता काही ठिकाणी प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे। ब्लॅकआउटच्या कालावधीमध्ये शासनातर्फे, विद्युत विभागातर्फे, महापालिकेतर्फे सर्व लाईट बंद केल्या जातील, सर्व विद्युत पुरवठा बंद केला जाईल, पण आपण स्वतःहून आपल्या घरचे इन्व्हर्टर किंवा जनरेटर त्या काळामध्ये चालू ठेवायचे नाहीत। आपल्या घरच्या कुठल्याही लाईट, मग त्या बाहेर उद्यानातील असतील, घरावरच्या असतील, परिसरातील असतील किंवा घरातल्या असतील, त्या सुद्धा लाईट बंद करायचा आहे आणि कंप्लीट ब्लॅक दिसलं पाहिजेत, कंप्लीट अंधार दिसला पाहिजेत, अशा पद्धतीची आपली तयारी असली पाहिजेत। म्हणून आपण घरच्या प्रत्येक सदस्यांना ही गोष्ट अवगत करा। ब्लॅकआउट ऑफिशियली घोषित झाल्यानंतर खिडक्यांचे पडदे हे अतिशय जाड असले पाहिजेत, आतला कुठलाही प्रकाश बाहेर येता कामा नये। मोबाईलची बॅटरी किंवा आपली रेग्युलर बॅटरी आपल्याला वापरता येणार नाही। जर रस्त्यावर असताना, आपण वाहन चालवत असताना जर ब्लॅकआउट घोषित झालं तर तातडीनं आपल्या गाडीचे हेडलाईट्स आपल्याला बंद करून गाडी बाजूला कुठेतरी उभं करायची आहे आणि प्रशासन देईल त्या सूचनेला अतिशय सकारात्मक आणि अतिशय तातडीनं प्रतिसाद द्यायचा आहे। एवढं आपण सुजाण नागरिक म्हणून लक्षात घ्यावं असं आमचं आव्हान आहे। जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने बताया कि इन दिनों हमारे मुल्क में जंग जैसे हालात हैं और अगर ऐसे कोई इमरजेंसी हालात हमारे शहर में भी पैदा होते हैं तो उस वक्त क्या एहतियाती तदाबीर इख्तियार करनी चाहिए, उस ताल्लुक से अवाम की रहनुमाई के लिए मॉक ड्रिल्स भी की जा रही हैं। नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर। आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र शांतता आहे, सुव्यवस्था आहे, कुठलंही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे। परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासन आणि जनता सर्वतोपरी तयार राहावं यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मॉक ड्रिल घेण्याचा निश्चय केलेला आहे। त्यामध्ये आज दिनांक 10 मे रोजी ग्रामीण भागामध्ये पैठण येथे मॉक ड्रिल सायंकाळच्या वेळेस संपन्न होणार आहे। त्याचबरोबर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीमध्ये उद्या म्हणजे 11 मे रोजी दुपारी 4 ते 6 या कालावधी दरम्यान काही ठिकाणी मॉक ड्रिल घेऊन, प्रात्यक्षिक घेऊन अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी आणि प्रशासनाने काय काय पावलं उचलले जायला पाहिजेत या दृष्टिकोनातून मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। माझी समस्त जनतेला विनम्र आव्हान आहे की आपण यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही, पॅनिक होण्याचं कारण नाही आहे। उलट पक्षी या मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपणाला संकटकाळी कशा पद्धतीनं रिॲक्ट करायचं आहे हे आपणाला सुद्धा शिकायला मिळणार आहे। उद्या शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेरूळ येथे आणि अजंठा येथे या ठिकाणी सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे। तेव्हा आपण सर्वांनी सतर्क राहावं आणि या मॉक ड्रिलला सहकार्य करावं। कुणीही घाबरून जाऊ नये, कुणी पॅनिक होऊ नये आणि कुणीही या संदर्भात अफवा पसरू नये अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे। शादी ब्याह और दीगर तकारीब में वीडियोग्राफी के लिए ड्रोन कैमरों के इस्तेमाल पर पाबंदी आयद कर दी गई है। इस ताल्लुक से मज़ीद मालूमात पुलिस कमिश्नर परवीन पवार ने MCN को फराहम की। नमस्कार, मी प्रवीण पवार, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपल्या ड्रोन प्रतिबंधक आदेश हे पोलिसांकडून काढण्यात आलेले आहेत। शहरामध्ये यापूर्वी देखील काही लोकांनी अवैधरित्या ड्रोन हे उडवल्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 4 ड्रोन देखील त्याच्यामध्ये जप्त करून त्यांना संबंधित आरोपींना अटक करून गुन्ह्याची चार्जशीट न्यायालयात पाठवलेली आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणीही लग्न कार्यालय असेल
किंवा इतर कुठलाही धार्मिक किंवा कुठलाही मिरवणूक असेल किंवा सण असेल, या निमित्तानं शहरातील जे ड्रोन ऑपरेटर्स आहेत ज्यांना त्यांनी योग्य त्या पद्धतीने रीतसर सर्व ड्रोनच्या परवानग्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ते ड्रोन ऑपरेट करायचे असेल, वापरायचे असतील शहरामध्ये, तर त्यांनी पोलीस यंत्रणेची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये ड्रोन वापरू नये. मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये सर्व आपल्याकडे नो फ्लाय झोन आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये ड्रोन हे कुठल्याही व्यक्तींनी अशा प्रकारे उडवणं हे बेकायदेशीर आहे. त्याच्याबद्दल अत्यंत कडक कारवाई ही पोलीस प्रशासनाकडून करण्यात येईल. याबद्दल ब्लैकआउट क्या है और अगर इंतजामिया की जानिब से इसका ऐलान किया जाता है तो हमें क्या करना चाहिए, इस ताल्लुक से पुलिस कमिश्नर परवीन पवार ने शहरियान के लिए एक बयान जारी किया है. नमस्कार, मी प्रवीण पवार, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर. शहरामध्ये आपल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिका, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सर्व प्रशासकीय यंत्रणा यांचा समन्वय साधून भविष्यात गरज पडल्यास ब्लॅकआउटचे देखील नियोजन करण्यात आलेले आहे. ब्लॅकआउटच्या दरम्यान प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक सोसायटीतील व्यक्तींनी आपापल्या जबाबदारीने काही कर्तव्य करणे आणि त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपण काय काय करावं याचं नियोजन करणं आवश्यक आहे. कोणत्याही वीज पुरवठा कंपनीकडून ब्लॅकआउट केल्यानंतर सर्व लोकांनी आपापल्या घरामध्ये आपले पडदे बंद करून घेण्यात यावेत. घरामध्ये टॅबलेट्स असतील, कॉम्प्युटर्स असतील, आपले मोबाईल असतील ते वापरू नये. कुठल्याही प्रकारे घरातील प्रकाश, कारण की घरामध्ये जनरेटर असू शकतं, UPS बॅकअप असू शकतं, ते देखील स्विच ऑफ करण्यात यावं. आपण अशा प्रकारे जर रस्त्यावरती असाल, 4 चाकी वाहनात असाल, 2 चाकी तुम्ही वाहनावरती असाल तर तुम्हाला ते वाहन बंद करावं लागेल. कारण की हेडलाईट चालू असणे, त्याचबरोबर आपल्या गाडीचा ब्रेक लागल्यानंतर टेल लाईट चालू असणे, या देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावरची वाहनाच्या रांगा ह्या दिसू शकतात. त्याच्यामुळे याबाबतीत जास्तीत जास्त जे उपाय योजायचे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा उजेड हा बाहेर दिसणार नाही याची सगळं खबरदारी सर्व नागरिकांनी घ्यायची. याबाबत आपण सर्व प्रशासन आपल्याला वेळोवेळी शहरातील जी पब्लिक अनाउन्सिंग सिस्टीम आहे, लाऊडस्पीकर आहे, त्याचबरोबर सायरन वाजवून वेळोवेळी संकल्पना तुम्हाला माहिती देण्यात येईल. त्या प्रकारे आपण सर्वांनी यंत्रणेला, प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे ही आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद. मुल्क की बॉर्डर पर जो हालात पाए जा रहे हैं उसे देखते हुए अगर हमारे शहर में फौजी जवानों की परेड होती है तो आवाम इसकी वीडियोग्राफी और फोटोग्राफी हरगिज न करे. ये अपील पुलिस कमिश्नर परवीन पवार ने शहरियान से की है. नमस्कार, मी प्रवीण पवार, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर. देशाच्या सीमेवरती चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती देशांतर्गत आणि आपल्या राज्यामध्ये आर्म फोर्सेसच्या वाहनांची आणि जवानांची मूव्हमेंट जर चालू असेल, तशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारे अशा मूव्हमेंटचा व्हिडिओग्राफ्स किंवा फोटोग्राफ्स हे काढण्यात येऊ नयेत. कारण की अशा प्रकारचे व्हिडिओग्राफ्स आणि फोटोग्राफ्स काढणे याला कायद्याने आणि नियमाने बंदी आहे. कारण की हा प्रश्न देशाच्या सुरक्षेच्या संबंधित आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओग्राफ्स आणि फोटोग्राफ्स हे सोशल मीडियावरती पसरवणे आणि टाकणे हे बेकायदेशीर बाब आहे. याबाबत आपण देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आणि महत्त्व देऊन अशा प्रकारे सहकार्य आपण पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला कराल याबद्दल मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. सोशल मीडिया पर कोई भी मुतनाज़ा मवाद या फिर जंग से मुताल्लिक़ पुराने कोई वीडियोस को काट छाट कर नए बनाने की कोशिश हरगिज़ न की जाए. बसूरत दीगर उनके खिलाफ सख्त कार्रवाई की जा सकती है. ये इंतबाह पुलिस कमिश्नर परवीन पवार ने दिया. नमस्कार, मी प्रवीण पवार, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त. शहरामध्ये भारताची जी युद्धजन्य परिस्थिती पाकिस्तानबरोबर चालू आहे आणि युद्ध चालू आहे, त्या अनुषंगाने शहरामध्ये सोशल मीडियावरती विशेष लक्ष आमच्याकडून ठेवण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यामध्ये जे आक्षेपार्ह पोस्ट शहरामध्ये विविध सोशल मीडिया, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, त्याचबरोबर ट्विटर असेल, त्याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या होत्या, त्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. जवळपास 750पेक्षा जास्त पोस्ट हे आम्ही डिलीट करून देखील घेतलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणीही कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअपवरती किंवा कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरती अफवा पसरवणारे संदेश, त्याचबरोबर चुकीचे संदेश, चुकीचे व्हिडिओज
आणि देशाच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारच्या वर्तणूक आणि संभाषणे हे खपून घेतले जाणार नाहीत. त्याच्याबद्दल अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि गुन्हे दाखल करण्यात येतील. याबद्दल सर्वांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी नागरिकांनी आपल्या शहरामध्ये आपल्या शहराचं वातावरण सुस्थितीत शांततेत कसं राहील आणि सर्व प्रशासनाला आपल्याकडून कशा प्रकारे मदत होईल या प्रकारचं ठेवून सर्व प्रशासकीय यंत्रणाला आपण सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. हमारे शहर में कल 2 मकामात पर मॉक ड्रिल की जाएगी, ये इत्तला पुलिस कमिश्नर परवीन पवार ने दी है और शहरियान से अपील की कि इस मामले में इंतज़ामिया से ताउन करें. नमस्कार, मी पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर प्रवीण पवार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची मीटिंग माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यामध्ये झालेली आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांना सविस्तर सूचना आणि आपापलं काम या यंत्रणेंना माहिती करून देण्यात आलेली आहे. त्याची तयारी देखील केलेली आहे आणि त्या तयारीच्या अनुषंगाने एक भाग म्हणून उद्या आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहेत. त्यावेळी सर्व शहरातील नागरिकांनी जी काही प्रतिक्रिया प्रशासनातील विविध यंत्रणेकडून असेल, फायर ब्रिगेड असेल, पोलीस यंत्रणा असेल, QRT असेल, RCP असेल, पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, वैद्यकीय सेवा असतील, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा असेल, त्याचबरोबर आर्म फोर्सेसची असेल, त्याबद्दल संपूर्ण सहकार्य प्रशासनाने करावे ही सर्व नागरिकांना विनंती. धन्यवाद. आलूदा पानी से होने वाली बीमारियों की रोकथाम के लिए देही मकामात पर सप्लाई किए जाने वाले पानी की फील्ड टेस्टिंग किट के ज़रिए जांच की जाए. ये हिदायत ज़िला परिषद के CEO अंकित ने तमाम मुतल्लिका अफसरान को दी है. इसी तरह उन्होंने ये भी हुक्म दिया है कि इस ताल्लुक़ से 12 मई से 7 जून के दरमियान देही मकामात पर अवामी बेदारी मुहिम चलाई जाए. इस ज़िम्मन में ज़िले सतह पर अवामी बेदारी मुहिम का आगाज़ किया गया. तालुका सतह पर भी ये मुहिम चलाई जाएगी. उसके बाद ग्राम पंचायत सतह पर इस मुहिम का आगाज़ किया जाएगा. इस मुहिम के दौरान फील्ड टेस्ट किट के ज़रिए पानी के नमूनों की जांच की जाएगी. इस मुहिम से मुतालिक अवाम में बेदारी पैदा करने के लिए शोबे तालीम, ग्राम विकास डिपार्टमेंट और पंचायत सतह पर काम किया जा रहा है. CEO ने ये भी बताया कि देही सतह पर इस मुहिम के दौरान FTK किट के ज़रिए पानी के नमूनों की जांच की जाएगी और ये टेस्ट किस तरह से किया जाता है इससे मुताल्लिक़ गांव वालों को तरबियत देने के लिए गांव की 5 ख़वातीन का इंतखाब किया जाएगा. इसी तरह देही स्कूल्स में ज़ेर तालीम 8वीं तथा 10वीं जमात के तलबा के सामने पानी के नमूनों की जांच का अमल बार बार दोहराया जाएगा ताकि वो फील्ड टेस्टिंग किट के ज़रिए पानी के नमूनों की जांच करना सीख जाएं और फिर वो गांव वालों को भी इसकी तरबियत दे लें. इस अवामी बेदारी मुहिम को कामयाब बनाने की अपील डिप्टी CEO पंचायत राजेंद्र देसले और रूरल वाटर सप्लाई डिपार्टमेंट के एग्जीक्यूटिव इंजीनियर अजीत वागवारे ने की है. आज सुबह नक्षत्रवाड़ी पंप हाउस पे अचानक तकनीकी ख़राबी पैदा हो जाने के सबब 5 घंटों तक बिजली बंद रही, जिसकी वजह से ख़दीम शहर में पानी सप्लाई का इंतज़ाम मुतासिर होने का इम्कान है. ज़राए से मौसूला इत्तला के मुताबिक शहर को पानी सप्लाई करने वाली 56 MLD स्कीम के लिए नक्षत्रवाड़ी इलाके में कायम करदा पंप हाउस में आज सुबह क्यूबिकल मीटर में स्पार्किंग हुई और फिर बिजली सप्लाई कंपनी की जानिब से आ रहा वाईफेस केबल जल गया, जिससे जायकवाड़ी से नक्षत्रवाड़ी पंप हाउस की पंपिंग बंद हो गई, जिसकी इत्तला बिजली सप्लाई कंपनी के ज़िम्मेदारों को दी गई और फिर महावितरण की जानिब से बाईपास अरेंजमेंट करने के बाद बिजली बहाल हुई और पंपिंग दोबारा से शुरू हो गई. मुतल्लिका शोबे से मौसूला इत्तला के मुताबिक 5 घंटों तक वाटर सप्लाई में खलल पड़ जाने के सबब ख़दीम शहर की सप्लाई मुतासिर होने का इम्कान है. शहर को नाजायज़ कब्ज़ात से पाक बनाने की गर्ज से म्यूनिसिपल इंतज़ामिया की जानिब से ख़ुसूसी मुहिम चलाई जा रही है, जिसके तहत गुज़िश्ता रोज़ सभी जोन दफातर की हदूद में वक्त वाहिद में कार्रवाई की गई और रास्तों के किनारे पार्क की जाने वाली 4 व्हीलर 2 व्हीलर गाड़ियों के ख़िलाफ़ कार्रवाई की गई. इसी तरह हाथ गाड़ियों के ख़िलाफ़ भी कार्रवाई की गई और 500 से ज़ायद अफराद से
5,68,000 से ज़ायद रुपयों का जुर्माना वसूल किया गया। वाज़ेह है कि शहर भर में गैर क़ानूनी पार्किंग और रास्तों के किनारे हाथ गाड़ी मालिकान के नाजायज़ कब्ज़ात के सबब ट्रैफिक में रुकावट पैदा हो रही है और शहर भर में ट्रैफिक जाम होना एक आम सी बात बन गई है। लिहाजा ट्रैफिक में दरपेश रुकावटें दूर करने की गर्ज से म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर जी शिकान की हिदायत पर एडिशनल कमिश्नर संतोष वाहुले की रहनुमाई में तमाम जोन दफातर की हदूद में मुताल्लिक़ा जोनल ऑफिसर्स की निगरानी में बिल्डिंग इंस्पेक्टर्स और नागरी मित्र पथक में शामिल साबिक़ फ़ौजियों ने कार्रवाई की और गैर क़ानूनी तरीके से पार्क की गई 2 व्हीलर 4 व्हीलर गाड़ियां और इनके साथ साथ हाथ गाड़ी वालों के खिलाफ कार्रवाई की गई और 549 गाड़ी मालिकान से 5,68,500 रुपये जुर्माना वसूल किया गया। शहरियान की जानिब से ये तासुरात मिल रहे हैं कि म्यूनिसिपल इंतज़ामिया की कार्रवाई वाकई काबिल सताइश है, मगर क्या म्यूनिसिपल इंतज़ामिया की नज़र सिर्फ हाथ गाड़ी वालों पर ही है? उन्हें शहर के क़दीम बाज़ार में मौजूद दुकानदारों की जानिब से रास्तों पर किए गए नाजायज़ कब्ज़ात दिखाई नहीं देते और उनके खिलाफ कार्रवाई करने से म्यूनिसिपल इंतज़ामिया क्यों डरता है? दरगाह हज़रत सैयद शाह निज़ामुद्दीन औरंगाबादी रहमतुल्लाह अलैह की उर्स तक़ारीब का सिलसिला गुज़िश्ता रात से शुरू हो गया, जो आइंदा 12 मई तक जारी रहेगा। वाज़ेह है कि सरज़मीन औरंगाबाद सूफ़ी संतों की ज़मीन कहलाई जाती है। इन खुदादोस्त बुज़ुर्गों में हज़रत निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह का भी शुमार है, जिन्होंने अपनी सारी ज़िंदगी वहदानियत का दर्स देने में गुजार दी और खिदमत खल्क़ को अपना मकसद हयात बना लिया। हज़रत निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह की ज़िंदगी में भी आवाम बिला लिहाज मज़हब व मिल्लत आपसे फैज़ हासिल करते रहे और आपके इस दुनिया से पर्दा कर लेने के बाद भी आपकी दरगाह पर हाज़िरी देकर रूहानी फैज़ हासिल कर रहे हैं। आपकी उर्स तक़ारीब का आगाज़ गुज़िश्ता रोज़ संदल मुबारक से अमल में आया। दोपहर 4 बजे नागेश्वर वाड़ी में मौजूद दरगाह हज़रत सैयद शाह शरीफ खलीफा हज़रत निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह से संदल मुबारक का जुलूस निकाला गया। बाद नमाज मगरिब संदल मुबारक दरगाह हज़रत निज़ामुद्दीन औलिया पहुँचा और मज़ार शरीफ पर चादर गुल चढ़ाई गई। बाद नमाज इशा कॉन्फ्रेंस तालीमात सोफ़िया मुनक़िद की गई। अहियाए सिलसिला चिश्त और ख़िदमात मुहिब्बुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उन्वान से मुनक़िदा ये कॉन्फ्रेंस सज्जादा नशीन पीर तरीक़त सैयद मोइनुद्दीन उर्फ मोहम्मद मियाँ फ़खरी निज़ामी चिश्ती की सदारत में मुनक़िद हुई, जिसमें मुबल्लिग़ इस्लाम डॉक्टर प्रोफेसर अल्लामा मौलाना सैयद शाह शमीम मनअमी का ख़ुसूसी ख़िताब रखा गया। इस तक़रीब में जुलूस मोहम्मदी अवामी कमेटी के सदर डॉक्टर शेख मुर्तज़ा, एडवोकेट महबूब निज़ामी, डॉक्टर अशफ़ाक़ अहमद इक़बाल और दीगर मुअज़्ज़िज़ शहरियान बड़ी तादाद में शरीक हुए। आज 10 मई को रात 9 बजे दरगाह के अहाते में महफ़िल समा मुनक़िद की गई है। 11 मई को शाम 7 बजे चिरागा की रस्म अदा की जाएगी और 9 बजे शब महफ़िल समा दुरूद व सलाम व फ़ातिहा मुनक़िद होगी। 12 मई बरोज़ पीर को सुबह 9 बजे महफ़िल समा विदाई तक़रीब अमल में आएगी और बाद नमाज ज़ुहर ख़वातीन के लिए ज़ियारत का मौका फ़राहम किया जाएगा। मकसद हज़रात गिरामी अहले बैत अत्हार की मोहब्बत को फ़रोग़ देना था। लोगों के अंदर, लोगों के दिलों में उनकी मोहब्बत जगानी थी और अल्हम्दुलिल्लाह से ये तहरीक अपना काम कर रही थी और कर रही है आज तक। और अल्हम्दुलिल्लाह से इन 2 से 3 सालों में तकरीबन 100 से ज़्यादा प्रोग्राम्स हमने अल्हम्दुलिल्लाह से लिए हैं। मैं उसका मुख्तसर सा प्रेजेंटेशन आपके सामने स्क्रीन के ऊपर है। ये मेरे खिताब का आखिरी हिस्सा था, मगर मैं अपना पूरा खिताब को मौकूफ़ करते हुए सिर्फ इस प्रेजेंटेशन को आपके सामने रख रहा हूँ। ये आपके सामने जो दिख रहा है हज़रात गिरामी सन 2023 में इस तहरीक के तहत हमने इस तहरीक का आगाज़ किया था उर्स के मौके पे हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया औरंगाबादी रहमतुल्लाह अलैह के, और बड़ी तादाद में आप लोगों ने इसमें शिरकत भी की, इसमें मेंबरशिप भी ली है और इससे जुड़े हुए भी हैं। और इस तहरीक के तहत फिर उसके बाद हमने मकतब का इब्तिदा किया। बारगाह के अंदर आज भी मकतब जारी है, जहाँ कमोबेश 60 से 70 बच्चे आज भी जो है तो तालीम हासिल कर रहे हैं।
ये भी इसी तहरीक के तहत ये मकतब आज तक चल रहा है। उसके बाद मजलिस ज़िक्र अहले बैत और पैगाम शहीद आज़म से हमने 10 रोज़ा मुहर्रम के महीने में यहाँ मजलिस का इनेकाद किया और अहले सुन्नतुल जमात के कई बड़े बड़े उलमा इकराम ने, मशाइख उज़्ज़ाम ने, बड़ी बड़ी बारगाहों और खानकाहों के सज्जादगान ने इसमें आके खिताब फरमाया। हज़रात गिरामी, इसमें मकसद यही है कि ये देखा गया है कि हम लोग कहीं ना कहीं अहलुल्लाह से मोहब्बत का तो दावा करते हैं, मगर जब ज़िक्र अहले बैत की बात आती है तो हमारे अंदर ये कमी है कि हम उससे दूर होते हैं। हम समझते हैं ये अहले तशय्युअ का काम है। अनार की शदीद ज़रूरत बताई और उस टाइम पे अनार का मौसम नहीं था और अनार मिलना उस टाइम पे बहुत मुश्किल हो चुका था। और जब ये बात मौलाना फ़खर पाक रहमतुल्लाह अलैह को पहुँची कि आपके वालिद बुजुर्गवार निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह बहुत सख्त बीमार है और उन्हें अनार की सख्त ज़रूरत है और उस टाइम पे अनार नहीं था, तो आप मस्जिद हाजा में तशरीफ़ लाए और आपने दुआ फरमाई। शेख कलीमुल्लाह शाह जहानाबादी रहमतुल्लाह अलैह की तरफ मुतवज्जह हुए और आपको इसी में नींद आ गई और आप वहीं पे सो गए। और जब आप ख्वाब से जब आपकी नींद बेदार हुई तो आपके गोद में 5 अनार आपके गोद में रखे हुए थे। ये अनार लेकर वालिद बुजुर्गवार के खिदमत में हाजिर हुए। हज़रत ने देखकर मुस्कुराया। मौलाना फ़खर पाक रहमतुल्लाह अलैह फरमाए कि आप कहते थे ना कि मैं शेख साहब का लाडला हूँ, ये लीजिए मैंने ये शेख साहब से आपके लिए लेकर आया हूँ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दरगाह हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया औरंगाबादी रहमतुल्लाह अलैह के 304वें उर्स शरीफ का आगाज़ हो चुका है। आज संदल शरीफ की महफिल है और इस वक्त जलसा एहाए सिलसिला चिश्त और खिदमात मुहिब्बुन नबी चल रहा है अल्हम्दुलिल्लाह से, और बड़ी पैमाने पे अक़ीदतमंदों की यहाँ पर भीड़ लगी हुई है। इसके बाद रात में चुंदरी की महफिल होगी, रात में संदल माली पेश की जाएगी। कल बरोज़ 10 तारीख़ और 11 तारीख़ को रात में 9 बजे से महफिल समा का आगाज़ होगा और 12 तारीख़ को यानी पीर के दिन सुबह कुल की महफिल होगी और दोपहर से ख़वातीन के लिए ज़ियारत का एहतमाम किया गया है। मैं तमाम अक़ीदतमंदों से और मोहब्बत करने वालों से दरख्वास्त करता हूँ कि बड़ी तादाद में तक़रीबात उर्स में शिरकत फरमाकर सवाब दारैन हासिल करें। कचरे से पाक शहर के सर्वे के लिए मरकज़ी हुकूमत की 8 रुकनी टीम शहर आई हुई है। ये इत्तला सॉलिड वेस्ट मैनेजमेंट डिपार्टमेंट से मौसूल हुई है। घन कचरा प्रोजेक्ट चीफ डॉक्टर विजय पाटिल के मुताबिक एएमसी इंतज़ामिया ने स्वच्छता अभियान के तहत शहर से निकलने वाले कचरे पर प्रोसेसिंग के लिए चिकलथाना, पड़ेगांव और हरसूल इन 3 मकामात पर 150 मेट्रिक टन कैपेसिटी वाले प्रोसेसिंग सेंटर शुरू किए हैं। इसी तरह कांचनवाड़ी इलाके में भी यौमिया 30 मेट्रिक टन गीले कचरे पर प्रोसेसिंग करने के लिए 1 यूनिट शुरू किया गया है। यही नहीं, रेड्डी कंपनी के जरिए शहर से निकलने वाले कचरे को जमा करके इन प्रोसेसिंग सेंटर्स तक पहुंचाया जाता है। शहर को कचरा फ्री बनाने के लिए इंतज़ामिया ने सख्त पॉलिसी भी अपनाई है, जिस पर अमल शुरू कर दिया गया है और शहर में गंदगी फैलाने वालों से बड़ी बड़ी रकूमात जुर्माने के बतौर वसूल की जा रही हैं ताकि वो आइंदा शहर में गंदगी न फैलाएं। मरकज़ी हुकूमत ने सफाई मुहिम के तहत शहरों का सर्वे करवाकर वहाँ किए गए सफाई इंतज़ामात की मुनासिबत से उन्हें इनामात से नवाजा जाता है, जिसके लिए मरकज़ी हुकूमत की जानिब से 3 मरहलों में ये सर्वे करवाया जा रहा है। पहले मरहले में पूरे शहर में साफ़ सफाई के इंतज़ामात का जायज़ा लिया गया, दूसरे मरहले में कचरा फ्री सिटी का सर्वे किया जा रहा है और तीसरे मरहले में वाटर प्लस के तहत यहाँ सर्वे किया जाएगा। पहले मरहले का सर्वे तो गुज़िश्ता दिनों किया जा चुका है और अब दूसरे मरहले का सर्वे करने के लिए एक 8 रुकनी टीम शहर आई हुई है, जो वार्ड जाकर सफाई इंतज़ामात का जायज़ा लेगी। सॉलिड वेस्ट मैनेजमेंट प्रोजेक्ट चीफ विजय पाटिल ने शहरियान से अपील की है कि वो अपने अतराफ़ का माहौल साफ़ सुथरा रखकर इस सर्वे में हमारे शहर को नुमाया मकाम दिलाने में इंतज़ामिया से ताउन करें। रियासती वज़ीर बराए ट्रांसपोर्ट प्रताप सरनाइक ने इत्तला दी है कि साल 2026 से 2030 के दरमियान एसटी कॉरपोरेशन की 20,000 से ज़ायद गाड़ियाँ CNG और LNG पर चलाई जाएगी।
ریاستی وزیر نے بتایا کہ فی الحال ایس ٹی کارپوریشن کی تقریباً سبھی گاڑیاں ڈیزل پر چلائی جاتی ہیں اور ایس ٹی انتظامیہ کی آمدنی کا 34% حصہ ان کے ایندھن پر خرچ ہو جاتا ہے۔ ایس ٹی کارپوریشن کی گاڑیوں میں یومیہ 10.7 لاکھ لیٹر ڈیزل استعمال کیا جاتا ہے، جس پر سالانہ 34,000 کروڑ روپے خرچ ہو جاتے ہیں۔ ان اخراجات کو کم کرنے اور ماحولیاتی آلودگی پر قابو پانے کے لیے متبادل ایندھن کا ایس ٹی کارپوریشن کی گاڑیوں میں استعمال کرنے کی تجویز حکومت و انتظامیہ کے زیر غور ہے اور سال 2024 سے ہر سال 5,000 گاڑیاں ایسی خریدی جائیں گی جو ہائیبریڈ ایندھن یعنی سی این جی اور ایل این جی پر چلائی جائے گی۔ اس طرح سے آئندہ 4 سالوں میں 20,000 بسیں اس ایندھن پر چلائی جائے گی اور یہ گاڑیاں 1 لیٹر سی این جی یا ایل این جی ایندھن پر 5 کلومیٹر سے 5.5 کلومیٹر تک چل پائیں گی، جبکہ ڈیزل پر یہ گاڑیاں صرف 4 کلومیٹر تک ہی چلتی ہیں۔ ایل این جی سپلائر کنگس گیس پرائیویٹ لمیٹڈ کے ساتھ کیے گئے معاہدے کے مطابق ایل این جی کا استعمال ڈیزل کے استعمال سے 20% سستا ہوتا ہے، جس کی وجہ سے ایم ایس آر ٹی سی کی سالانہ 235 کروڑ روپیوں کی بچت ہوگی۔ جھوٹو پانی دو نامی احتجاجی مہم کے تحت شیو سینا ادھو گروپ کی جانب سے گزشتہ روز شہر میں پد یاترا نکالی گئی۔ یہ پد یاترا مکندواڑی چوک سے اہلیہ بائی ہولکر چوک چکل تھانہ تک نکالی گئی۔ پد یاترا کے دوران مقامی خواتین نے شیو سینا پارٹی کے قائد امباداس دانوے کی آرتی اتاری اور وہ بھی ہنڈے لے کر اس پد یاترا میں شامل ہو گئیں اور میونسپل کارپوریشن کی پانی سپلائی سے متعلق ناقص کارکردگی پر اپنے شدید غم و غصے کا اظہار کیا۔ اس موقع پر پانی کے لیے خواتین کو ہو رہی پریشانیوں سے ناراض وجے مالا شیرخانے نامی خاتون رو پڑی۔ عوام کی اس احتجاجی مہم کو مل رہی حمایت کو دیکھتے ہوئے 16 مئی کو شیو سینا ادھو گروپ کے یوتھ لیڈر آدتیہ ٹھاکرے کی خصوصی موجودگی میں شہر میں ایک عظیم الشان جلوس نکالا جا رہا ہے، لہٰذا تمام شہریان اس جلوس میں بڑی تعداد میں شریک ہوں، اس طرح کی اپیل امباداس دانوے نے کی۔ اس موقع پر پارٹی کے ریاستی سنگھٹک چیتن کامبلے، وجے راؤ ساڑوے، راجو ویدے، سنتوش جیجورکر، وجے واگمارے، چندرکانت گوئی، سنتوش کھینڈکے، دگ وجے شیرخانے، سچن تائیڑے، سابق کارپوریٹر ویر بھدر گادگے، روی گائیکواڑ اور دیگر عہدیداران و ورکرز بڑی تعداد میں موجود تھے۔ ایک آر ٹی او انسپکٹر کو 50,000 روپے دینے کے لیے رشوت لینے والے آر ٹی او ایجنٹ کے خلاف اینٹی کرپشن بیورو نے کارروائی کی اور اسے رنگے ہاتھوں پکڑ لیا۔ یہ کارروائی ایک ٹرانسپورٹ کمپنی کی شکایت پر کی گئی، جس کی معرفت 10 ٹرک ٹریلرز میں ڈیزل انجن چنئی لے جائے جا رہے تھے کہ آر ٹی او ڈپارٹمنٹ کی جانب سے اوور لیڈڈ ان گاڑیوں کے خلاف کارروائی نہ کرنے اور ان گاڑیوں کو بغیر کسی کارروائی کے ضلع سے جانے کی اجازت دینے کے لیے آر ٹی او انسپکٹر کے لیے فی گاڑی 5,000 روپیوں کے حساب سے 10 گاڑیوں کے 50,000 روپے رشوت ایک آر ٹی او ایجنٹ نے طلب کیے تھے، جس کا نام دیپک صاحب راؤ پوار بتایا جا رہا ہے، جو گجانن نگر گارکھیڑا کا ساکن ہے، مگر ٹرانسپورٹ کمپنی کا مالک رشوت دینا ہی نہیں چاہتا تھا، لہٰذا اس نے 8 مئی کو اس کی شکایت اینٹی کرپشن ڈپارٹمنٹ سے کر دی، جس پر اے سی بی عملے نے اس شکایت کی پنچ کے سامنے تصدیق کی اور 9 مئی کو ملزم کو رشوت کی رقم 50,000 روپے قبول کرتے ہوئے رنگے ہاتھوں دھر دبوچا۔ ملزم کی جامع تلاشی لینے پر اس کے قبضے سے سیمسنگ S24 اور ویوو کمپنی کا ایک موبائل، اس طرح سے 2 موبائل ہینڈ سیٹ برآمد ہوئے۔ ملزم کے گھر کی تلاشی کی کارروائی گزشتہ روز کی گئی اور شکایت کنندہ کی درخواست پر ملزم کے خلاف اینٹی کرپشن ایکٹ 1988 کی دفعہ 7A کے تحت کیس درج کیا گیا۔ یہ کارروائی اے سی بی ڈپارٹمنٹ کے سپرنٹینڈنٹ سندیپ آٹوڑے، ایڈیشنل ایس پی مکند آگھاؤ، ڈپٹی سپرنٹینڈنٹ سریش نائک نورے کی رہنمائی میں ڈی وائی انسپکٹر والمک کے تعاون سے انجام آئی میں پولیس جیوڑے، راجندر جوشی، چوہان بھی شامل تھے۔ گھروں اور کاروباری اداروں میں استعمال کیے جانے والے قالین اور غالیچوں کی صفائی کے لیے خصوصی سہولت فراہم کی گئی ہے، یہ اطلاع الکریم واشنگ سینٹر کے ذمہ داران نے دی۔
الکریم واشنگ سینٹر کے ذمہ داران کا کہنا ہے کہ آج ہر گھر میں قالین اور کارپیٹ استعمال کیا جانے لگا ہے، مگر اس کی صفائی ایک مشکل امر ہے اور گھر پر اسے صاف نہیں کیا جا سکتا، لہٰذا شہریان کی سہولت کے لیے جدید آلات سے آراستہ مشین منگوائی گئی ہے، جس کے ذریعے وہ قالین اور کارپیٹ میں جمع شدہ دھول کو بڑی آسانی سے صاف کر لیتے ہیں۔ یہ سہولت چمپا چوک پر واقع جگدیش مندر کے قریب الکریم مسٹر کارپیٹ واشنگ سینٹر پر شروع کی گئی ہے، لہٰذا شہریان اس سہولت کا فائدہ اٹھائیں اور اپنے کارپیٹ و قالین کی صفائی کرنے کا انہیں موقع فراہم کریں، جس کے لیے موبائل نمبر 9372121225 پر رابطہ قائم کیا جا سکتا ہے۔ خبریں ختم کرنے سے پہلے آئیے ایک بار پھر نظر ڈالتے ہیں آج کی سرخیوں پر۔ ضلع کلکٹر و رورل ایس پی نے لیا جائکواڑی ڈیم پر حفاظتی انتظامات کا جائزہ اور متعلقہ افسران کو دی ضروری ہدایات۔ ہندوستان اور پاکستان کے درمیان پیدا شدہ جنگ جیسی صورتحال کے پیش نظر مختلف احتیاطی تدابیر اختیار کرنے کی ضلع کلکٹر و پولیس کمشنر نے شہریان سے کی اپیل۔ آلودہ پانی کے استعمال سے ہونے والی بیماریوں پر قابو پانے ضلع پریشد انتظامیہ آیا حرکت میں، دیہی مقامات پر کی جائے گی فیلڈ ٹیسٹنگ کٹ کے ذریعے پانی کے نمونوں کی جانچ۔ عوام میں بیداری پیدا کرنے کے لیے شروع کی جا رہی ہے خصوصی مہم، سی او اور دیگر اعلیٰ افسران نے دی اطلاع۔ ٹریفک میں رکاوٹ پیدا کرنے والوں کے خلاف میونسپل انتظامیہ نے شروع کر دی ہے مہم۔ وقت واحد میں تمام زون دفاتر کی حدود میں 550 سے زائد افراد پر کی گئی کارروائی اور 5,68,000 روپیوں سے زائد جرمانہ کیا گیا وصول۔ اور درگاہ حضرت سید شاہ نظام الدین اورنگ آبادی رحمۃ اللہ علیہ کی عرس تقاریب کا سلسلہ جاری، محفل سما کا کیا جا رہا ہے اہتمام، بڑی تعداد میں عقیدت مند ہونے لگے ہیں تقریبات میں شامل۔ اسی کے ساتھ MCN اردو نیوز اب یہیں ختم ہوتی ہے، کل پھر ملاقات ہوگی کچھ اور خبروں کے ساتھ، تب تک کے لیے میں قاضی محی الدین آپ سے اجازت چاہتا ہوں، خدا حافظ۔